केमिकल इक्वेशन यामध्ये फर्स्ट पॉइंट काय होता? फर्स्ट पॉइंट असा होता, रिएक्टंट्स हे नेहमी लेफ्ट हँड साईडला राहतात आणि प्रोडक्ट कोणत्या साईडला असतात? नंतर जर रिएक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स 2 or more असतील, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील, तर ते लिंक कोणत्या साईडने करतात? प्लस साईडने. आणि थर्ड पॉइंट इज to make the chemical equation more informative, the physical states of the reactants are indicated in the equation. जर रिएक्शन अजून इन्फॉर्मेटिव्ह बनायचे असेल तर आपण त्यांची फिजिकल स्टेट दाखवू शकतो. फिजिकल स्टेट कोणती असते? सॉलिड, लिक्विड अँड तिथं त्याच्या खाली थोडंसं सिम्बॉल दाखवतात. एस लिहितात, गॅसेसला जी लिहितील आणि लिक्विडला एल. ओके. Their gases, liquid and solid states are indicated by writing the letter G, L, S respectively in the brackets. Moreover, if the product is gaseous instead of G, it can be indicated an arrow pointing upward. जर gases जर product तयार होत असेल ते arrowच्या स्वरूपात दाखवत आहे. arrow का दाखवला आहे? बिकॉज गॅस बाहेर निघतोय. ठीक आहे. If the product form is insoluble solid in the form of precipitate, the instead of solid, it can be indicated by an arrow down. Downward direction ने काय दाखवतात? तर arrow दाखवतात की solid मध्ये काहीतरी एखादा घटक तयार होतो इथे. When reactants and products are in the form of solution in water, they are said to be present in aqueous solution state. This state is indicated by putting the letters AQ in brackets after the formula. Thus equation 2 is written as equation 1. खाली तिसरं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. हे बा, कॉपर सल्फेट काय सांगितलं आहे? AQ. AQ मीन्स ॲक्वियस सोल्युशन आहे. प्लस झिंक काय आहे? सॉलिड आहे की लिक्विड आहे, गॅस आहे? सॉलिड. बरं, यांच्यापासून पहा, झिंक सल्फेट हा प्रोडक्ट तयार झाला आहे. आधी लिक्विड आहे का गॅस आहे की ॲक्वे आहे? ॲक्वा फॉर्म म्हणजे ॲक्वा मीन्स लिक्विडच आहे ना. ओके. आणि कॉपर सॉलिड आहे की लिक्विड? सॉलिड. हे बा, तुम्हाला जास्त इन्फॉर्मेटिव्ह रिॲक्शन बनवण्यासाठी तुम्हाला AQ आणि S असं दाखवलेलं आहे. त्यानंतर पहा, आपले हिटिंगचे काही रिॲक्शन असतात, हीट द्यावं लागते. When heat is to be given from outside to bring about reaction, it is indicated by the sign triangle. एक ट्रायंगल नावाचं साईन, त्याला डेल्टा म्हणतात. ओके. Written above the arrow that indicate the direction of the reaction. For example, the reaction in which slaked lime is formed on heating the limestone is written as follow. पहा, slaked lime म्हणजेच काय रे? कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. बरे, सॉलिड एक लिक्विड आहे? सॉलिड. बरं, त्याला आता हीट दिली आपण. हीट दिल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड तयार झाला आहे, CaO. ते सॉलिड आहे का? आणि त्यापासून दुसरा बाय प्रोडक्ट मिळाला आहे, कार्बन डायऑक्साईड. ओके. रिॲक्शन नंबर 4 मध्ये तुम्हाला दाखवलेले आहे. Similarly, the fact that heat is released during the reaction between the aqueous solution of copper sulfate and zinc dust is indicated as follows. परत तुम्हाला एक रिॲक्शन दिलेली आहे. कॉपर सल्फेट ॲक्वियस आहे आणि झिंक सॉलिड आहे. आता पहा, कॉपरची जागा झिंक घेणार आहे म्हणून ते झिंक सल्फेट तयार झाले आणि कॉपर वेगळा होतोय आणि हीट तिथं तुम्हाला निर्माण